Hello dear students, welcome to my online teaching platform Concept Academy for Maths and Science. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत एकचल समीकरणे हा गणितातील एक महत्त्वाचा टॉपिक. सुरुवातीला एकचल समीकरण म्हणजे काय, एकचल समीकरणाची उकल कशी शोधतात हे आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर एकचल समीकरणांवर आधारित वेगवेगळ्या टाईपची शाब्दिक उदाहरणं आपण कशी सोडवतात याचा भरपूर सराव करणार आहोत. सुरुवातीला आपण बघूया समीकरण म्हणजे काय. तर तुम्हा सर्वांना हे चिन्ह माहीत आहे. या चिन्हाला बरोबर चिन्ह म्हणतात किंवा इक्वल टू साइन असं म्हणतात. म्हणजे हे इक्वल टू किंवा बरोबर चिन्ह आहे. या चिन्हाचा अर्थ असा होतो की या चिन्हाचा अर्थ असा होतो की दोन्ही बाजू समान आहेत. उदाहरणार्थ समजा डावी बाजू 2 असेल आणि उजवी बाजू सुद्धा 2 असेल तर मग मध्ये आपण हे चिन्ह वापरू शकतो. हा जो संबंध आहे याला समानता संबंध म्हणतात. इंग्रजीमध्ये याला इक्वॅलिटी म्हणतात, समानता संबंध. जेव्हा दोन्ही बाजू समान आहेत तेव्हा त्या रिलेशनला आपण समानता संबंध म्हणू शकतो. आता या समानता संबंधामध्ये जर आपण एखादं चल किंवा अक्षर वापरले ज्याला इंग्रजीमध्ये व्हेरिएबल म्हणतात. उदाहरणार्थ समजा आपण या समानता संबंधामध्ये x हे चल वापरले, 2x बरोबर 2. या ठिकाणी x हे जे अक्षर वापरलेलं आहे याला गणिती भाषेमध्ये चल किंवा व्हेरिएबल म्हणतात. मग आता हा जो नवीन समानता संबंध तयार झालेला आहे ज्याच्यामध्ये चलाचा वापर केलेला आहे याला समीकरण म्हणतात. इंग्रजीमध्ये याला इक्वेशन म्हणतात. इक्वेशन म्हणजे हे एक इक्वेशन किंवा समीकरण तयार झालेलं आहे. थोडक्यात समीकरण किंवा इक्वेशन म्हणजे काय, तर चलाचा समावेश असणाऱ्या समानता संबंधाला समीकरण म्हणतात. आता या प्रत्येक समीकरणाची आपल्याला उकल म्हणजेच सोल्युशन काढावे लागते. सुरुवातीला बघूया उकल म्हणजे काय. समजा हे एक समीकरण आहे 2x अधिक 7 बरोबर 17. हे एक समीकरण आहे. या समीकरणामध्ये चलाच्या ज्या किमतीसाठी समीकरणाच्या दोन्ही बाजू समान येतात त्या किमतीला या समीकरणाची उकल असे म्हणतात. उदाहरणार्थ जर या समीकरणामध्ये x ची किंमत आपण 5 घेतली तर मग समीकरणाची डावी बाजू काय येईल बघा. डावी बाजू बरोबर समीकरणाची डावी बाजू आहे 2x अधिक 7. याच्यामध्ये x ची किंमत 5 भरा म्हणजे 2 x ची किंमत 5 अधिक 7. 2 गुणिले 5 म्हणजे 10 येईल अधिक 7. 10 अधिक 7 किती येईल तर 17 येईल. म्हणजे x बरोबर 5 घेऊन या समीकरणाची डावी बाजू किती येते 17 येते. आणि उजवी बाजू किती आहे तर उजवी बाजू सुद्धा किती आहे 17च आहे. म्हणजे चलाच्या या किमतीसाठी या समीकरणाच्या दोन्ही बाजू समान आहेत. यालाच गणिती भाषेमध्ये असं म्हणतात चलाच्या या किमतीने समीकरणाचे समाधान होते. समीकरणाचे समाधान होते म्हणजे चलाची ही किंमत जर आपण घेतली तर डावी बाजू आणि उजवी बाजू समान येते. मग चलाच्या ज्या किमतीमुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान येतात किंवा ज्या किमतीने समीकरणाचे समाधान होते त्या किमतीला दिलेल्या समीकरणाची उकल असे म्हणतात. उकल इंग्रजीमध्ये याला सोल्युशन म्हणतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या, चलाच्या ज्या किमतीमुळे दिलेल्या समीकरणाच्या दोन्ही बाजू समान येतात त्या किमतीला दिलेल्या समीकरणाची उकल किंवा सोल्युशन म्हणतात. आता हे उकल किंवा सोल्युशन कसं काढलं जातं हे आपण पुढं काही उदाहरणामध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी एकचल समीकरण म्हणजे काय हे आपण बघूया. आता समीकरणांचे वेगळे प्रकार असतात. एक म्हणजे एकचल समीकरणे, दुसरं म्हणजे वर्ग समीकरणे, त्यानंतर एक सामायिक समीकरणे. असे समीकरणांचे वेगळे प्रकार आहेत. ही समीकरणे सोडवण्याच्या पद्धती आपल्याला माहीत पाहिजेत. आता यावर्षी आपण फक्त एकचल समीकरणांचा अभ्यास करणार आहे. त्याच्यानंतर
9वी 10वीमध्ये तुम्हाला वर्ग समीकरणे, एक सामायिक समीकरणे यांचा अभ्यास करता येईल. तर सुरुवातीला बघूया एक चल समीकरण म्हणजे काय. ज्या समीकरणामध्ये एकच चल वापरले असते त्या समीकरणाला एक चल समीकरण म्हणतात. उदाहरणार्थ आता आपण एक उदाहरण पाहिलं, 2x + 7 = 17. या समीकरणामध्ये एकच चल वापरलेलं आहे, कोणतं, x, आणि चलाचा घातांक किती आहे, 1 आहे. मग ज्या समीकरणामध्ये एकच चल वापरले असते आणि चलाचा घातांक 1 असतो अशा समीकरणाला एक चल समीकरण म्हणतात, म्हणजे एक चल समीकरण आहे. अशाच प्रकारे 3y + 7 = 22. या समीकरणामध्ये एकच चल वापरलेलं आहे, कोणतं चल वापरलेलं आहे तर y, आणि त्या चलाचा घातांक किती आहे, 1 आहे. मग ज्या समीकरणामध्ये एकच चल वापरलं आहे आणि त्याचा घातांक 1 आहे अशा समीकरणाला एक चल समीकरण म्हणतात. त्याच्यानंतर वर्ग समीकरण म्हणजे ज्या समीकरणामध्ये एकच चल वापरलेलं आहे पण चलाचा घातांक 2 आहे त्या समीकरणाला वर्ग समीकरण म्हणतात. उदाहरणार्थ x² - 5 = 0. या समीकरणामध्ये एकच चल वापरलं आहे पण चलाचा घातांक किती आहे, 2 आहे. मग अशा समीकरणाला वर्ग समीकरण म्हणतात. काही ठिकाणी 2 चल वापरलेले समीकरण असतात. उदाहरणार्थ x + y = 7 आणि x - y = 1. या दोन समीकरणांमध्ये 2 चल वापरलेले आहेत, कोणती, x आणि y. मग अशा समीकरणांना एक सामायिक समीकरणे म्हणतात. तर आता आपल्याला फक्त एकचल समीकरणांचा अभ्यास करायचा आहे. एकचल समीकरणांची उकल कशी शोधतात किंवा त्याची पद्धत काय असते उकल काढण्याची, आणि त्यावर आधारित शाब्दिक उदाहरणं आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण बघूया कोणतंही एकचल समीकरण सोडवण्यासाठी काय काय करावं लागते. समजा आपण एक उदाहरण घेऊया, 3x + 6 = 15. हे एक समीकरण आहे. समीकरण सोडवणे म्हणजे दिलेल्या समीकरणामध्ये जे चल वापरलं आहे त्याची किंमत शोधणे. म्हणजे x ची किंमत किती घेतली असता समीकरणाच्या दोन्ही बाजू समान येतात हे शोधणे. हे समीकरण सोडवण्यासाठी काय काय करावं लागते, तर समीकरण सोडवायचं म्हणजे आपल्याला जे चल वापरलं आहे त्याची किंमत शोधायची. मग आपल्याला x ची किंमत शोधायची असेल तर पहिल्यांदा काय करा, हे +6 आहेत ते दोन्ही बाजूला +6 च्या विरुद्ध -6 करा, म्हणजे 3x + 6 - 6 = 15 - 6. समीकरणाच्या दोन्ही बाजूंना एकच संख्या मिळवली तरी समानता संबंध बदलत नाही. दोन्ही बाजूतून एकच संख्या वजा केली किंवा दोन्ही बाजूला एकाच संख्येने गुणले, शून्येतर संख्येने गुणले किंवा भागले तर समीकरणाचा समानता संबंध बदलत नाही. त्यामुळे आपण डावीकडे 6 आहेत, हे 6 घालवण्यासाठी दोन्हीकडे आपण 6 वजा केलेत. हे 6 वजा कशासाठी केलेत तर हे 6 घालवण्यासाठी. आता हे 6 - 6 कॅन्सल होतील, म्हणजे राहिले 3x = 15 - 6 9 येईल. आता पुढं आपल्याला x ची किंमत काढायची, मग हे 3 आपल्याला घालवावे लागतील. मग 3 घालवण्यासाठी 3 इथं गुणिलेत, मग दोन्ही बाजूला 3 ने काय करा, भागावं लागेल. म्हणजे हे 3 गुणिले आहेत ते घालवण्यासाठी त्याच्या विरुद्ध क्रिया भागिले, मग दोन्ही बाजूला 3 ने भागूया. मग 3x / 3 = 9/3. हे 3 ला 3 कॅन्सल होतील, म्हणजे x = 9/3 म्हणजे 3 उत्तर येईल. ही दिलेल्या समीकरणाची उकल किंवा सोल्युशन येईल. आता इथं आपण काय काय केलं तर आपल्याला x ची किंमत काढायची होती, म्हणून एक एक संख्या आपण घालवली. हे +6 घालवण्यासाठी आपण दोन्ही बाजूला काय केले, +6 च्या विरुद्ध -6, दोन्ही बाजूला -6 केले, त्यामुळे डावीकडचे 6 निघून गेले. त्यानंतर हे 3x = 9 राहिले. पुन्हा हे 3 घालवण्यासाठी आपण काय केले, 3 गुणिले त्याच्या विरुद्ध क्रिया भागिले, मग 3 न दोन्ही बाजूला भागलेलं आहे. या प्रकारे एकचल समीकरण सोडवतात. आता हे तुम्ही याही पद्धतीने सोडवू शकता. थोडक्यात सोडवायचं असेल तर 3x + 6 = 15. इथं आपण दोन्ही बाजूला 6 वजा केलेत, दोन्ही बाजूला 3 ने भागलेलं आहे. त्याऐवजी तुम्ही पक्षांतर क्रिया करून दिलेलं समीकरण पटकन सोडवू शकता. पक्षांतर क्रिया करायचं म्हणजे काय करायचं तर आपल्याला x ची किंमत काढायची आहे. मग पहिल्यांदा हे +6
डावीकडे आहेत ते उजवीकडे न्या. हे +6 डावीकडचे उजवीकडे नेले की -6 होतात. एखादी संख्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे नेताना ती धन असेल तर ऋण होते, ऋण असेल तर दुसऱ्या बाजूला घेतल्यानंतर धन होते, गुणिले असले तर दुसऱ्या बाजूला घेतल्यानंतर भागिले होते, आणि भागिले असेल तर दुसऱ्या समीकरणाच्या दुसऱ्या बाजूला घेतल्यानंतर गुणिले होते. मग आता हे +6 पहिल्यांदा इकडे घ्या, म्हणजे असेल 3x बरोबर उजव्या बाजूला 15. हे +6 इकडे घेतल्यानंतर काय होतील? -6 होतील. पुढं मग 3x 15 - 6 ही वजा करा 9. आता पुढं काय करावं लागेल? तर आपल्याला x ची किंमत काढायची आहे. मग 3 इथं गुणिले आहेत ते डावीकडचे उजवीकडे न्या, गुणिलेचे इकडे घेतल्यानंतर काय होतील? भागिले होतील, म्हणजे 9/3. 9/3 म्हणजे किती? 3. ही दिलेल्या समीकरणाची उकल येईल. इथं जी आपण क्रिया केलेली आहे, संख्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे नेणे, याला पक्षांतर क्रिया म्हणतात. याच पद्धतीने आपण पुढची सर्व उदाहरणं सोडवणार आहोत. बघा, पहिलं उदाहरण आहे 7a + 2 बरोबर 26 + 3a. आता हे समीकरण सोडवण्यासाठी गणितामध्ये चल कोणतं वापरलं आहे? तर a आहे. मग पहिल्यांदा काय करा? चल एकत्र घ्या. मग हे 3a उजवीकडचे +3a इकडे घेतल्यानंतर काय होतील? -3a होतील, म्हणजे 7a - 3a. आता हे 3 इकडे घेतल्यानंतर उजवीकडे करायले 26. आता हे डावीकडचे 2 उजवीकडे न्या, हे +2 उजवीकडे घेतल्यानंतर -2 होतील, म्हणजे एकाच स्टेपमध्ये आपण 3a डावीकडे घेतले आणि 2 उजवीकडे घेतलेत. आता ही वजाबाकी करा. 7a - 3a किती? 4a. आणि 26 - 2 याचं उत्तर किती? 24. आता आपल्याला a ची किंमत काढायची. मग 4 उजवीकडे न्या, हे 4 इथं गुणिले आहेत, तिकडे घेतल्यानंतर काय होतील? भागिले होतील. कोणाला भागिले होतील? 24ला. म्हणजे a बरोबर 24/4 भाग लावून 4 × 1 = 4, 4 × 24. मग a ची किंमत 6 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे किंवा सोल्युशन आहे. याच प्रकारे आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. दुसरं उदाहरण आहे 6y - 8 बरोबर 14 - 5y. आता या गणितामध्ये y हे चल वापरलेलं आहे. मग सुरुवातीला काय करा? चल एकत्र घ्या. हे 5y व ऋण आहे तिकडे घेतल्यानंतर डावीकडे घेतल्यानंतर धन होतील, म्हणजे 6y + 5y बरोबर उजवीकडे काय राहिले? आता 14. हे -8 इकडे घ्या, त्या -8चे इकडे घेतल्यानंतर +8 होतील, बरोबर 14 + 8. आता ही बेरीज तुम्हाला करता येईल. 6y + 5y ही बेरीज किती येईल? 11y. आणि 14 + 8 किती येईल? तर 22 येईल. आता आपल्याला किंमत ठरवायची आहे y या चलाची. मग हे 11 आपल्याला उजवीकडे न्यावे लागतील. 11 इथं गुणिले आहे ते तिकडे काय होतील? भागिले होतील, म्हणजे y बरोबर 22/11. 11ने भाग लावा, 11 × 2 = 22, म्हणजे y या चलाची किंमत किती आली? 2. म्हणजेच या समीकरणाची उकल y बरोबर 2 आहे किंवा हे सोल्युशन आहे. आता काही उदाहरणांमध्ये कंस दिलेले असतात. मग कंस दिले असतील तर आधी कंस सोडवा, मग चलपद एकत्र घ्या आणि मग त्याच्यावरून चलाची किंमत ठरवता येईल. आता आपण हे कंस असणारं समीकरण घेऊया. समीकरण आहे 3 कंसात 2m - 1 वजा 2 कंसात m + 11 बरोबर 7. या ठिकाणी सुरुवातीला कंस आपल्याला सोडवून घ्यायचे. कंस आणि संख्या यांच्यामध्ये गुणिले चिन्ह असते. चिन्ह दिलेलं नाही किंवा चिन्ह आपण मांडत नाही, पण तिथं गुणिले चिन्ह असते. मग 3 काय करावं लागेल? या कंसाला गुणावं लागेल. 3 × 2m 6m वजा 3 × 1 3. आता या कंसाला 2 न मल्टिप्लाय करायचं आहे. 2 × m 2m, हे वजा गुणिले अधिक वजा होईल. 2 × 11 22 बरोबर 7. कंस आपण सोडवलेला आहे. आता 6m आणि वजा 2m ही सारखी पद आहेत. मग 6m - 2m याचं उत्तर किती येईल? 4m. आणि -3 - 22 दोघांचं चिन्ह ऋण आहे ते चिन्ह मांडा.
आणि 3 अधिक 22 25 येईल, म्हणजे ऋण 3 ऋण 22 याचं उत्तर -25 येईल, बरोबर 7. आता आपल्याला यमची किंमत काढायची आहे, म्हणजे हे वजा 25 तिकडे घ्या, म्हणजे 4m बरोबर 7 अधिक 25. मग पुढं 4m बरोबर 25 अधिक 7 करा, 32 येईल. आता यमची किंमत काढण्यासाठी हे 4 उजवीकडे घ्यावे लागतील. 4 इथं गुणिले आहेत, तिकडे घेतल्यानंतर भागिले होतील, म्हणजे m बरोबर 32 भागिले 4, 4 एके 4, 4 आठे 32, म्हणजे यमची किंमत 8 येईल. म्हणजे या समीकरणाची उकल m बरोबर 8 आहे. आता पुढचं उदाहरण, आहे 4x अधिक 2 छेद x वजा 4 बरोबर 2. याला छेद मांडलेला नाही, छेद आपण 1 मांडू शकतो. आता हे छेद असणारं समीकरण आहे. छेद असणारं समीकरण दिलं असेल त्यावेळी सुरुवातीला छेद घालवणं गरजेचं आहे. छेद घालवल्यानंतर मग कंस असेल तर कंस सोडवायचे आणि मग मगाच्या पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवता येईल. तर या ठिकाणी छेद घालवण्यासाठी डावीकडे एक पद आहे, उजवीकडे एक पद आहे, मध्ये बरोबर चिन्ह आहे. मग छेद घालवण्यासाठी तुम्ही थेट तिरकस गुणाकार करू शकता, म्हणजे हा छेद इकडे आणायचा आणि हा छेद तिकडे न्यायचा आहे. हे 1 भागिले तिकडे गुणिले होतील, म्हणजे 1 गुणिले 4x अधिक 2 आणि x वजा 4 इकडे गुणिले होतील, म्हणजे 2 गुणिले x वजा 4. थोडक्यात या 1 ने याला गुणलेलं आहे आणि 2 ने याला गुणलेलं आहे. या क्रियेला तिरकस गुणाकार असं म्हणतात. याच्यामुळे काय होतो, छेद निघून जातो. आता 1 ने या कंसाला गुणल्यानंतर 1 न कोणत्याही संख्येला गुणली तर तीच संख्या येते, त्यामुळे 1 ने याला गुणल्यानंतर किती, 4x अधिक 2 येईल. आता 2 ने या कंसाला गुणा, 2 गुणिले x 2x वजा 2 गुणिले 4 8 येईल. आता हे समीकरण सोडवण्यासाठी चलपद एकत्र घ्या. हे 2x इकडे घ्या आणि हे अधिक 2 तिकडे घ्या, म्हणजे 4x वजा 2x, हे 2x इकडे घेतल्यानंतर वजा झाले, बरोबर वजा 8, हे अधिक 2 तिकडे वजा 2 होतील. 4x वजा 2x म्हणजे 2x आणि वजा 8 वजा 2 म्हणजे वजा 10. आता x ची किंमत काढण्यासाठी हे 2 डावीकडची उजवीकडे न्या, म्हणजे x बरोबर वजा 10, 2 इथं गुणिले तिकडे काय होतील, भागिले होतील, 2 न भाग लावा, 2 पंचे 10 आणि चिन्ह ऋण, म्हणजे x बरोबर वजा 5 किंवा -5 हे या समीकरणाचं सोल्युशन आहे. पुढचं उदाहरण, या टाईपचं उदाहरण आणखीन 2-3 बघणार आहे आपण. 12 वजा 5m छेद 3 वजा 13m बरोबर 1/12. आता हे समीकरण सोडवताना सुद्धा या टाईपचंच उदाहरण आहे. 2 पद आहेत आणि मध्ये बरोबर चिन्ह आहे, मग तिरकस गुणाकार करा, म्हणजे या छेदानं याला गुणायचे. 12 गुणिले 12 वजा 5m आणि या छेदानं याला गुणायचे 1 गुणिले 3 वजा 13m. या क्रियेला तिरकस गुणाकार म्हणतात. आता हे सोडवा, 12 गुणिले 12 144 येईल, मायनस 12 गुणिले 5 12 पंचवीस 60 येईल, 60m आणि 1 ने याला गुणल्यानंतर तेवढंच येईल, 3 - 13m. आता काय करावं लागेल, चल पद एकत्र घ्या. हे -13 आहे ते इकडे प्लस होतील, म्हणजे -60m हे अधिक 13m बरोबर 3. 144 तिकडे काय होतील, वजा होतील. आता ही वजाबाकी करा, -60 आणि +13 दोघांमधला फरक आहे 47 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं मायनस, बरोबर ही वजाबाकी करा. 3 - 144 या दोघांमधला फरक काढा 141 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं मायनस. आता जेव्हा दोन्हीकडे मायनस साईन असेल त्यावेळी ते मायनस साईन आपल्याला कॅन्सल करता येते, किंवा दोन्ही बाजूला मायनस साईन मल्टिप्लाय केले की ती कॅन्सल होईल, म्हणजे दोन्ही बाजूचं मायनस साईन कॅन्सल करा, म्हणजे 47m बरोबर 141. आता 47 गुणिले तिकडे भागिले होतील,
म्हणजे यम बरोबर 141/47. भाग लावा, 3चा भाग लागेल. मग यम बरोबर 3 ही या दिलेल्या समीकरणाची उकल आहे. आता या प्रकारे परीक्षेतली काही उदाहरणं आपण बघूया. परीक्षेतली उदाहरणं बघताना स्कॉलरशिप आणि NMMS या 2 परीक्षांमधली उदाहरणं आपण पाहणार आहोत. पहिलं उदाहरण आहे x+3/4 बरोबर 4x - 2/9. आता तुम्ही थेट तिरकस गुणाकार करू शकता आणि पायऱ्या न मांडता थेट आकडेमोड करू शकता. 9 न याला गुणल्यानंतर 9x, 9 गुणिले 3 9 त्रिक 27. म्हणजे वेळ वाचवण्यासाठी तोंडी आकडेमोड करा. 4 गुणिले 4x 16x, 4 गुणिले 2 8. आता चल एकत्र घ्या. हे 16x इकडे घ्या, म्हणजे 9x - 16x. या बाजूला राहिले -8. हे अधिक 27 इकडे काय होतील -27. आता 9x - 16x यातला फरक आहे 7. चिन्ह मोठ्या संख्येचं मायनस. या दोघांना पण मायनस साईन आहे, ते मायनस साईन मांडा आणि यांची बेरीज करा. 27 आणि 8 35. दोन्ही बाजूचं मायनस साईन आहे ते कॅन्सल होईल, म्हणजे 7x = 35. हे 7 इथं गुणिले तिकडे भागिले होतील, म्हणजे x बरोबर 35/7. भाग लावा, 7 × 7 7 × 5 35. x बरोबर 5 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. पुढचं उदाहरण x/3 - x/9 बरोबर 5/12. तर x ची किंमत किती? आता या ठिकाणी हे छेद असणारं समीकरण आहे. छेद असणारं समीकरण सोडवायचं असेल तर छेदांचा लसावी काढा. म्हणजे 3, 9 आणि 12 यांचा लसावी काढावा लागेल. लसावी काढायचा म्हणजे 3, 9 आणि 12 यांच्या पाड्यात असणारी लहानात लहान संख्या कोणती ती शोधायची. 3, 9, 12 यांच्या पाड्यातली लहानात लहान संख्या आहे 36. 3, 9 आणि 12 यांच्या पाड्यात असणारी लहानात लहान संख्या 36 आहे. मग लसावी 36 न प्रत्येक पदाला गुणायचे. लसावी काढायचा कसा हे लसावी मसावीमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आता लसावी 36 न याला मल्टिप्लाय करूया. मग 36 गुणिले x/3. लसावीनं प्रत्येक पदाला गुणायचे, म्हणजे याला लसावीनं गुणायचे 36 ने, याला 36 ने, याला 36 ने गुणायचे. वजा 36 गुणिले x/9 बरोबर 36 गुणिले 5/12. म्हणजे छेद घालवण्यासाठी छेदांचा लसावी काढा आणि लसावीने प्रत्येक पदाला गुणा. आता 3 न भाग जाईल, 3 × 3, इथं 3 न भागल्यानंतर 12 येईल, म्हणजे 12x. इथं 9 ने भाग घालवा, 9 × 9 9 × 36. इथं किती आली 4x. इथं 12 ने भाग घालवा, 12 × 12 12 त्रिक 36. 5 गुणिले 3 15 येईल. म्हणजे आता छेद नसणारं समीकरण तयार झालं. आता हे सोडवूया. 12x - 4x 8x बरोबर 15. आता 8 गुणिले आहेत, तिकडे घेतल्यानंतर काय होतील भागिले होतील, म्हणजे x बरोबर 15/8 ही दिलेल्या समीकरणाची उकल असेल. तर या ठिकाणी छेद कसा घालवायचा ही स्टेप महत्त्वाची आहे आणि ती लक्षात घ्या. पुढचं उदाहरण हे स्कॉलरशिप 2018च्या परीक्षेमध्ये विचारलं उदाहरण आहे. 5x - 16 छेद 7x - 18 बरोबर 2/3. तर x बरोबर किती? आता इथं 2च पदं आहेत, त्यामुळे तिरकस गुणाकार करू शकता. 3 ने याला मल्टिप्लाय करा. 3 गुणिले 5x 15x, 3 गुणिले 16 16 त्रिक 48. 2 ने याला मल्टिप्लाय करा. 2 गुणिले 7x 14x आणि 2 गुणिले 18 18 2 36. आता हे 14x इकडे घ्या आणि 48 तिकडे घ्या, म्हणजे असेल 15x
हे 14x इकडे घेतल्यावर काय होतील, मायनस होतील, बरोबर -36. हे -48 इकडे घेतल्यानंतर +48 होतील. 15x वजा 14x म्हणजे x, आणि 48 वजा 36 करा 12 येईल. म्हणजे x बरोबर 12 ही दिलेल्या समीकरणाची उकल येईल. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर येईल. पुढचं उदाहरण, पुढील समीकरण सोडवा, x ची किंमत काढा. स्कॉलरशिप 2021च्या परीक्षेमधले उदाहरण आहे. बघा, उदाहरण असं आहे, x वजा 5/5 अधिक x अधिक 2/2 बरोबर 0. इथं 1, 2 आणि 3 पदं आहेत, त्यामुळे इथं तुम्ही तिरकस गुणाकार करून न सोडवता काय करावं लागेल, छेदांचा लसावी, छेद घालण्यासाठी छेदांचा लसावी काढावा लागेल. 5 आणि 2 यांचा लसावी येतो 10, 5 दुनी 10. मग लसावी 10ने प्रत्येक पदाला गुणावं लागेल, लसावी 10ने गुणून. मग याला 10ने, याला 10ने आणि याला 10ने गुणायचंय. मग 10 गुणिले, गुणताना कंस टाका म्हणजे तुमचं उदाहरण चुकणार नाही. x वजा 5/5 अधिक 10 गुणिले x अधिक 2/2 बरोबर 10 गुणिले 0. 5 न भाग आला, 5 एके 5, 5 दुनी 10, म्हणजे काय राहिलं, 2 गुणिले x वजा 5 अधिक, इथं 2 ने भाग आला, 2 एके 2, 2 पंचे 10, म्हणजे काय राहिलं, 5 गुणिले x अधिक 2 बरोबर 10 गुणिले 0 0. थोडक्यात लसावीने गुणल्यामुळे तुमचा छेद निघून जातो. आता कंस सोडवा. 2 गुणिले x 2x, 2 गुणिले वजा 5 वजा 10 येईल, 5 गुणिले x 5x अधिक 5 गुणिले 2 10. आता हे वजा 10 आणि अधिक 10 कॅन्सल होतील. मग 2x अधिक 5x यांची बेरीज करा, 7x येईल, आणि उजवी बाजू आहे 0. आता x ची किंमत काढण्यासाठी 7 इकडे घ्या, गुणिलेची इकडे भागिले होतील, म्हणजे x बरोबर 0/7, म्हणजे x ची किंमत 0 येईल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. पुढचं उदाहरण NMMS 2023च्या परीक्षेतला हा प्रश्न आहे. उदाहरण असं आहे, 5m/6 अधिक 3m/4 बरोबर 19/12. आता इथं 6, 4 आणि 12 असे 3 छेद आहेत. मग सुरुवातीला हे छेद आपल्याला घालवावे लागतील. छेद घालवण्यासाठी छेदांचा काय काढायचा, लसावी काढायचा. 6, 4 आणि 12 यांचा लसावी काढायचा. लसावी काढण्यासाठी तुम्ही लसावी आणि मसावी हा टॉपिक चेक करा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या मेथड शिकवलेल्या आहेत. 6, 4, 12 यांचा लसावी कसा काढायचा, तर 6च्या पाड्यात 12 आहे, 4च्या पाड्यात 12 आहे, आणि 12च्या पाड्यात 12 आहेच. मग जर एकाच पाड्यातल्या संख्या असतील तर ही जी मोठी संख्या आहे हीच लसावी असते. लसावी काय येईल, 12 येईल. मग आता 12ने प्रत्येक पदाला गुणावं लागेल. मग 12 गुणिले 5m/6 अधिक 12 गुणिले 3m/4 बरोबर 12 गुणिले 19/12. लसावीने गुणल्यामुळे छेद निघून जातो. कसा जातो बघा, भाग लावा. 6 एके 6, 6 दुनी 12, 4 एके 4, 4 त्रिक 12, हे 12 12 कॅन्सल होतील. आता इथं काय राहिलं, 2 गुणिले 5m, 2 गुणिले 5m म्हणजे किती येईल, 10m अधिक इथं काय राहिले, 3 गुणिले 3m, 3 गुणिले 3m म्हणजे 9m बरोबर उजवी बाजू काय राहिली, 19. 10m अधिक 9m 19m बरोबर 19. आता m ची किंमत काढण्यासाठी 19 इकडे घ्या, गुणिलेची इकडे भागिले होतील, म्हणजे m बरोबर 19/19, म्हणजे m ची किंमत 1 येईल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल.
पुढचं उदाहरण NMMS 2021च्या परीक्षेतले उदाहरण आहे. 18 वजा 2x छेद x वजा 4 बरोबर 4/3. इथं मध्ये बरोबर चिन्ह आहे, डावीकडे एक पद आहे, उजवीकडे एक पद आहे. मग तुम्ही तिरकस गुणाकार करून सोडवू शकता. 3 न याला गुणा आणि 4 ने याला गुणा. 3 गुणिले 18, 18 त्रिक 54. 3 गुणिले 2x 6x, 4 गुणिले x 4x आणि 4 गुणिले 4 16. हे 4x आता इकडे घ्या, मायनस होतील आणि 54 तिकडे घ्या, मायनस होतील. -6 - 4 म्हणजे -10 झाले आणि -16 - 54 म्हणजे -70 झाले. दोन्हीकडचं मायनस साईन कॅन्सल करा म्हणजे 10x बरोबर किती? 10x बरोबर 70. हे 10 गुणिलेची इकडे भागिले होतील, 70 भागिले 10 भाग लावून 7 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. तर तुमच्या पुस्तकामध्ये एकचल समीकरणे या प्रकरणामध्ये एक्झरसाइजमध्ये भरपूर उदाहरणं दिली. ती सर्व उदाहरणं सोडवण्याचा सराव करा. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण एकचल समीकरणांवर आधारित शाब्दिक उदाहरणं कशी सोडवायची याचा अभ्यास करणार आहोत.